नमस्कार मित्रांनो, मी शिवरात्रीच्या दिवशी श्री क्षेत्र माचनूर येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात आलो होतो. तर माझं नाव आहे सिद्धार्थ परेड. तर सोलापूर ते माचनूर मी गाडीवरती आलो होतो, टू व्हीलरवरती. कमीत कमी 1 तास लागला. 40 किलोमीटरच्या आसपास आहे. तर चला मग व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, 15 फेब्रुवारी 2026 रोजी शिवरात्रीला मी माचनूर येथे पोचलो आहे. तुम्ही पाहू शकताय. तर इथं मस्त असं जत्रा भरली होती. भरपूर दुकाने लागली होती. तुम्हाला मी व्हिडिओ चॅटमध्ये जत्रेचं पण दाखवेनच. तत्पूर्वी आपण दर्शन घेऊयात. भीमा नदीच्या काठेवरती असलेलं माचनूरचं श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये आपण जात आहोत. दोन्ही बाजूला आपण पाहू शकताय नारळचे दुकानं, पूजेचे सामग्रीचे दुकानं, प्रसादाचे दुकानं हे सगळे पाहायला मिळतात. हे मुख्य प्रवेशद्वार आपल्याला दिसतो आहे, श्री सिद्धेश्वर मंदिर, श्री क्षेत्र माचनूर. तर ह्या मंदिराच्या अवतीभोवती भरपूर छोटे मोठे मंदिरं आहेत जे आपल्याला दिसत आहेत. पण आज आपण श्री सिद्धेश्वर यांचे दर्शन घेणार आहोत. आज शिवरात्री आहे आणि भरपूर भक्त लोक आजूबाजूच्या गावातून येत असतात. तर आम्ही ही सोलापूरवरनं पोचलो आहे. किमान 40 किलोमीटरच्या आसपास आहे. तर आम्ही, माझा मित्र, मम्मी आणि ताई असे आम्ही 4 जण आलो होतो. तर 2 गाड्या घेऊन पोचलो आहे. इकडं बघू शकता किती भक्त लोक आलेले आहेत आणि दर्शनासाठी खूप गर्दी होती. आणि सकाळची वेळ आहे, 7-7:30च्या आसपास आम्ही पोचलो होतो आणि मंदिर परिसरात किमान 8 वाजता आम्ही आलो होतो. तर ही 8 वाजताची गर्दी आपण पाहत आहात. आणि एवढे भक्त होते इथं, त्यासाठी 2 वेगवेगळे रांगा करण्यात आले होते. एक महिलांचं रांग होतं आणि एक पुरुषांचं रांग होतं दर्शनासाठी. तर काही वेळ पुरुषांची लाईन थांबवत होते, मग महिला लोक दर्शन घेऊन येत होते. मग काही वेळ महिलांची रांग थांबवण्यात आली, मग पुरुष लोक जाऊन दर्शन घेऊन येत होते. आणि दर्शनासाठी भरपूर असं वेळ थांबवून असं वाटलं होतं की दर्शन लवकर होणार नाही. पण ज्यावेळेस आम्ही मंदिर परिसरात, मंदिरच्या आतमध्ये पोचलो, त्यावेळेस किमान आम्हाला 2-2 मिनिट तर थांबायला मिळालं आतमध्ये दर्शनासाठी. देवापुढे सर्वांनाच ही सुविधा होती. म्हणजे दर्शन इतके छान झाले, काय सांगू तुम्हाला. तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल आणि तुमचंही दर्शन होईल. स्पर्शदर्शन झाल्यासारखं आहे. म्हणजे सगळेजण हात लावून दर्शन घेत होते. मग आपणही उपवास वगैरे केला असाल शिवरात्रीला. मीही उपवास केलो होतो. तर बराच वेळ थांबल्यानंतर आम्हालाही दर्शनाचं लाभ मिळाला. तर आम्हाला किमान 2 तास रांगेत उभारलो होतो आम्ही आणि खूप चांगले जे आहे आमचे शिवजींचे दर्शन झाले. तर सगळेजण हर हर महादेव, ओम नमः शिवाय म्हणत होते रांगेमध्ये जेव्हा आम्ही उभारलो होतो त्यावेळेस. फक्त तिथं बॅकग्राऊंडला म्युझिक वगैरे चालू असल्यामुळे मी ओरिजिनल घेतलो नाही. तर तुम्हीही दर्शन करून घ्या. इथं आपण पाहू शकताय महादेवजी आहेत, दर्शन घ्या. शिवरात्री आहे आणि खूप चांगलं वाटलं इथं येऊन दर्शन घेऊन. सगळेजण स्पर्श दर्शन करत होते. असं क्वचितच ठिकाणी आपल्याला करायला मिळतं शिवरात्रीच्या दिवशी. आणि इथं नंदीजी आहेत, पाहू शकता आपण, त्यांचेही आम्ही दर्शन घेतलो. आणि नदीकडं जाण्याचा जो मार्ग होता ते बंद होतं, तिकडं जायला आलंच नाही. नाहीतर भरपूर भक्त लोक जे आहेत नदीच्या दिशेने पण जातात. असं घाट आहे मोठा, तर त्या साईडला जायला परवानगीच नव्हती. तर इथं बघू शकता आपण महिलांच्या रांगेमध्ये अजून मम्मी ताई इथंच उभारले होते. आणि आमचं दर्शन झालं होतं. त्यांनी पण ऑलमोस्ट 3 तास रांगेत उभारले होते, कारण की महिलांची गर्दी खूप जास्त होती. आणि इथं धूप, अगरबत्ती वगैरे इथं चढवण्यात येत होतं. आणि नारळचं तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला पाहिलंच असेल. तर मग अशी वेगवेगळी जागा होती. आणि तिथं चंदनाचे पाट पण ठेवले होते. मग आपल्याला चंदन लावायचं तर तेही लावू शकता. ह्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी मिळालं नाही, कारण की पाण्याचं स्तर बी जास्त होतं आणि त्या साईडला जाण्यास मनाई होती. तर इथं बघू शकता आपण मंदिर परिसरामध्ये किती गजबजलेलं आहे. किमान 2 ते 3 तास दर्शनासाठी थांबावं लागत होतं. आणि खूप चांगलं असं डेकोरेशन वगैरे करण्यात आलं होतं मंदिरात. हे माझा मित्र आहे रोहित, जो पुण्यावरून खास आला होता भेटायला. मग त्यालाही आम्ही शिवरात्री दिवशी माचनूरला घेऊन आलो होतो. तो फर्स्ट टाईम आला होता. हे चंदनाचं पाट आहे, बघू शकता आपण. तर भरपूर लोक जे आहे चंदन लावून घेत होते. तर इथं भजन कीर्तनही चालू होतं, ते आपण पाहावे. प्रधान भूत
मंदिराच्या बाहेर आल्यानंतर इथं जत्रा असल्यासारखं आपल्याला दिसत असेल. जत्राच आहे. मग इथं पाळणे वगैरे पण होते. अजून त्याला असं पाळणं चालू झाला नव्हता. त्याला झोके वगैरे लावायचे होते. अजून जे बसायचा असतो ना तो वाला लावला नव्हता अजून. मग ते काही चान्सेस नव्हते, कारण की आजच कदाचित ते लावण्यात आलं असेल. तर भरपूर दुकाने लागली होती. सेल होतं, कॉस्मॅटिकचे शॉप्स होते, हर एक माल जे आपण म्हणतो ते होते. कोण कोण प्रसाद घेऊन जाण्यासाठी येतात ते लाडू, शेव, चिवडा याची दुकानं होती. आणि ग्रामीण भागामध्ये लागणारे अवजारं, शेती अवजारं हे होते. लोखंडाचे कढई होते. भरपूर काही असं लाकडाचे कोलपाट, परत भाकरी बडवायचं पाट वगैरे होते. त्याला काय म्हणतात मला मराठीमध्ये माहीत नाही, पण असे भरपूर आपल्याला काही बघायला मिळत होते. तर मग भरपूर काही इथं बघायला मिळाल्या नवीन गोष्टी. ग्रामीण भागामध्ये जेव्हा पण आपण जातो तेव्हा नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतात. ते इथं दिसून आलेलं आहे. तुम्ही पण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. तर हे असं परिसर आहे. खूप मोठा असं जत्रा भरला होता. जसं की आपण एखाद्या मोठ्या शहरामध्ये जातो आणि तिथं जत्रा पाहायला मिळतो, तशाच प्रकारे इतर वेळेस जर का तुम्ही जाल तर फक्त तुम्हाला मंदिराचं दर्शन वगैरे होतं. हे असे दुकानं नसतात, पण इकडे भरपूर दुकाने होती. आणि खाण्यापिण्याचे थोडे कमीच होते, कारण की बऱ्याचशा लोकांचे जे असतं उपवास असतं. मग फळांचे रस, ऊसाचं रस हे सगळे उपलब्ध होतं. तर इथं बघू शकता हे अवजाराचे दुकानं वगैरे. आणि जिथं गाडी वगैरे पार्किंग लावायची वेगळी सुविधा होती, तर तिथं आम्ही पार्किंगमध्ये लावून आलो होतो. एकदम प्रशासन जे मंदिरचे पुजारी लोक वगैरे होते ते पण कोऑर्डिनेट करत होते व्यवस्थित. आणि ज्यांनी पार्किंगमध्ये गाड्या वगैरे लावायची सोय वगैरे एकदम उत्तम होती. असं वाटलंच नाही की कुठं तरी हे झालं आहे आपल्याला. सगळे व्यवस्थापन जे होतं एकदम उत्तम होतं. तर तुम्हीही पुढच्या वर्षी शिवरात्रीला नक्कीच इथे जाऊन दर्शन घ्यावं. तर मग चला मित्रांनो, भेटत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. हर हर महादेव. मित्रांनो, मी फोटोग्राफर आहे. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे सगळे सर्व्हिसेस देत असतो. जर का आपल्याला कोणतेही कार्यासाठी, जसं की लग्न, कॉन्फरन्स, सेमिनार यासाठी जर का फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. सर्व्हिस ऑल ओव्हर भारत.